ज्यूस बना. काय प्यायचंय स्वरा तुला? मॅंगो ज्यूस बनव ना प्लीज. मँगो ज्यूस प्यायचंय? ओके, बनवते. चला तर मैत्रिणींनो, आज मुलीची फरमाईश आहे मँगो ज्यूस बनव म्हणून. तर म्हटलं चला मुलीची इच्छा पूर्ण करूया आणि आपलेही सर्वांचं काम होईल असा बेत बनवूया. तर इथे मी सर्वप्रथम मस्त असे आंबे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्या फोडी करून घेते. या व्यवस्थित अशा फोडी सर्व करून घ्यायच्या आहे. जास्त भांडी न माखवता अगदी कमी भांड्यांमध्येच आणि स्वच्छतेची काळजी घेऊन अगदी योग्यरित्या अशा पद्धतीने रस बनवलेलाच मला आवडतो. त्यामुळेच मला दुसऱ्यांच्या हातचा रस आवडत नाही. आता सर्व फोडी झाल्यानंतर मी इथे चमच्याच्या साह्याने असं छान सर्व काही बल्ब काढून घेते. आणि आता सर्व हा त्यातला बल्ब काढून झाल्यानंतर इथे मी 1 वाटी इतकी साखर टाकून घेतली. लागता आवडीनुसार साखर टाकून घ्यायची आणि त्यामध्ये मी पाण्याचा वापर न करता छान असं लागेल तितक्या प्रमाणामध्ये दूध देखील टाकून घेतलंय. आणि दूध टाकल्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून तर मुलीच्या फरमाईशनुसार तिला आवडेल असे मँगो ज्यूस देखील तयार झाले आणि छान असा रस देखील तयार झालेला आहे. तर माझी रस बनवण्याची पद्धत अशीच आहे. त्यानंतर मी ते कढई ठेवली. कढई तांब्या इतकं पाणी उकळत ठेवलंय. तेला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि आता छान उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर एक चमचाभर तेल टाकून घ्यायचंय आणि त्यामध्ये छान अशा शेवया सोडून द्यायच्या. तर मैत्रिणींनो, आपला आजचा बेत आहे हा मस्त रस शेवईचा. आमच्याकडे तर हा बेत सगळ्यांनाच आवडतो. बेत साधा जरी असेल तर सगळे आवडीने खातात. तर इथे माझ्या शेवया देखील उकळून झालेल्या आहे आणि त्यानंतर त्या मी मस्त चाळणीमध्ये काढून घेतले आणि शेवया खाली चाळणीत टाकल्या त्यावरती थोडंसं गार पाणी देखील ओतायचं. कारण यामुळे काय होणार आहे की जी शेवई आहे ते मस्त मोकळ्या होणार आहे. नाही तर भाताचं आहे ना, या भाताचा लगेच गटका होतो. त्यामुळे शेवई खाली टाकल्यानंतर लगेच त्यामध्ये पाणी ओतायचं म्हणजे गटका होणार नाही या पद्धतीने. आणि आता त्यामध्ये अगदी छान मस्त सुटसुटीत आपला रस शेवईचा बेत तयार झालेला आहे. तर तुम्ही देखील असा रस शेवई बनवतात का? नक्की कमेंट करून सांगा. छान आहे. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.